ठाणे रेल्वे स्टेशनचा बाहेरचा परिसर म्हणजे नेहमीसारखीच तुफान गर्दी आणि गजबज. प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्यामुळे लोक शॉपिंगसाठी बाहेर पडले होते. याच गर्दीत आकांक्षा परब नावाची एक तरुणी, जी पेशाने कंटेंट क्रिएटर आहे, ती ठाण्यातील प्रसिद्ध गोल्डन सिनेमा लेनमध्ये खरेदीसाठी आली होती. आकांक्षाला वाटत होतं की हा एक सामान्य सुट्टीचा दिवस असेल, पण पुढच्या काही मिनिटात तिच्यासोबत जो प्रसंग घडला तो ऐकून कोणत्याही मुंबईकराच्या पायाखालची जमीन सरकेल. आकांक्षा आपल्या धुंदीत शॉपिंग करत असताना अचानक एक तरुण तिच्याजवळ येतो. त्याच्या हातात स्वस्त दरातले काही परफ्यूम स्प्रे होते. तो तिला परफ्यूम घेण्याचा खूप आग्रह करू लागतो. आकांक्षाला त्याला सुरुवातीला स्पष्ट शब्दात नको म्हणते आणि पुढे निघून जाते. साधारण अर्ध्या तासानंतर आकांक्षा एका कपड्याच्या दुकानातून बाहेर पडते. तर काय, तोच परफ्यूमवाला पुन्हा तिच्यासमोर उभा टाकतो. हा योगायोग नव्हता, तर तो तरुण तिचा पाठलाग करत होता हे आता स्पष्ट झालं होतं. तो पुन्हा एकदा आकांक्षाला परफ्यूम हुंकण्याचा किंवा विकत घेण्याचा अट्टास करू लागला. ही भानगड नेमकी काय आहे हे आकांक्षाला कळेना. पण तितक्यात तिथे एक थरारक टर्न येतो. समोरच उभ्या असलेल्या एका अनोळखी तरुणाने आकांक्षाच्या लक्षात येईल अशा पद्धतीने लांबूनच हाताने खुणा करायला सुरुवात केली. तो तरुण खुणेनेच सांगत होता की या माणसाकडून काहीही घेऊ नकोस, त्याच्यापासून लांब राहा. आकांक्षाला थोडा संशय आला आणि तिने तिथून तात्काळ पळ काढला. नंतर जेव्हा तिने स्थानिक दुकानदार आणि त्या तरुणाकडे विचारणा केली, तेव्हा जे समोर आलं ते म्हणजे मुंबईत पुन्हा एकदा सक्रिय झालेली परफ्यूम गँग. ही गँग लोकांच्या गर्दीचा फायदा घेऊन थेट तुमच्या संवेदनाशी खेळते. याचा मॅटर असा आहे, ते तुम्हाला परफ्यूमचा सुगंध घेण्यास भाग पाडतात. त्या परफ्यूममध्ये अशा प्रकारची रसायनं किंवा गुंगीचं औषध असतं, ज्याचा वास घेताच काही सेकंदासाठी तुमचं डोकं सुन्न होतं. तुम्ही शुद्धीवर असता, पण तुमचं शरीर आणि डोकं काम करणं थांबवतं. याच काही सेकंदाच्या विचलित अवस्थेचा फायदा घेऊन ही गँग तुमच्या अंगावरील सोन्याचे दागिने, गळ्यातील चेन आणि महागडे मोबाईल्स लंपास करते. हा संपूर्ण प्रकार इतक्या सफाईने केला जातो की तुम्हाला गेम झाला हे कळेपर्यंत चोरटे गर्दीत गायब झालेले असतात. आकांक्षाने या घटनेनंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आणि बघता बघता संपूर्ण महाराष्ट्रात हा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये तिने ठाणे स्टेशन परिसरातील या धोक्याबद्दल सर्वांना सावध केले. आकांक्षाच्या या व्हायरल व्हिडिओमुळे अनेक जुन्या घटनाही आता समोर येत आहेत. कुणी म्हणते की कुर्ला स्टेशनला त्यांच्यासोबत असं घडलं होतं, तर कुणी दादरच्या पुलावरचा असाच अनुभव सांगते. याचा अर्थ ही परफ्यूम गँग पूर्ण ताकदीने मुंबई ठाण्यात फिरते आहे. विषय हार्ड आहे, कारण ही गँग फक्त चोऱ्या करत नाही, तर लोकांच्या आरोग्याशी आणि सुरक्षिततेशी खेळते. आता आपण तांत्रिक आणि कायदेशीर बाजू समजून घेऊया. या विशिष्ट घटनेबाबत ठाणे शहर पोलिसांनी अद्याप कोणताही अधिकृत FIR नोंदवला असल्याची माहिती सार्वजनिक केलेली नाही. आकांक्षाने सोशल मीडियावर जनजागृती केली असली तरी पोलिसांच्या मते अधिकृत तक्रार आल्याशिवाय तपासाला गती देता येत नाही. तरीही ठाणे स्टेशन परिसरातील CCTV फुटेजची तपासणी सुरू असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याआधीही अशा टोळ्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. साधारणपणे भारतीय न्यायसंहितेच्या कलम 303 चोरी आणि कलम 318 फसवणूक अंतर्गत अशा गुन्ह्यांची नोंद केली जाते. पण या केसमध्ये आरोपीला पकडणे हे पोलिसांसाठी खूप मोठं आव्हान आहे, कारण हे लोक एखाद्या अधिकृत दुकानात बसलेले नसतात, तर ते फिरते विक्रेते असतात. तुम्ही कधी विचार केलाय का की इतक्या CCTV कॅमेऱ्यांच्या पाळतीत असूनही हे लोक इतक्या हिमतीने गुन्हे करतात कसे? याचं उत्तर आहे लोकांची गर्दी आणि आपली बेसावध वृत्ती. ठाणे स्टेशन परिसरातून रोज लाखो लोक ये-जा करतात. या गर्दीत कोण चोर आणि कोण सालाबादप्रमाणे धंदा करणारा विक्रेता हे ओळखणं कठीण असतं. पण जेव्हा कोणी तुम्हाला तुमची इच्छा नसतानाही एखादी गोष्ट हुंगायला लावतं किंवा स्पर्श करण्याचा प्रयत्न करतं, तेव्हा समजून जा की तिथे नक्कीच काहीतरी काळबेरं आहे. आकांक्षाने तिच्या व्हिडिओमध्ये महिलांसाठी काही मोलाच्या सूचना दिल्या आहेत. तिने म्हटलंय की शॉपिंगला जाताना शक्यतो हेडफोन लावणं टाळा. आपण गाणी ऐकत किंवा फोनवर बोलत चालतो आणि याच वेळी अशा टोळ्या आपला काटा काढण्यासाठी टार्गेट फिक्स करतात. जर तुमच्या मागे कोणी सतत येत असेल, तर तात्काळ एखाद्या गर्दीच्या दुकानात शिरा किंवा जवळच्या पोलीस चौकीत जा. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे या गँगमध्ये अनेकदा महिलांचाही समावेश असतो, जेणेकरून महिला प्रवाशांचा विश्वास संपादन करणं सोपं जातं. काही वर्षापूर्वी मुंबई सेंट्रल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात अशाच एका टोळीचा पर्दाफाश झाला होता, जे अत्तर विकण्याच्या बहाण्याने प्रवाशांना लुटायचे. आता पुन्हा एकदा हा प्रकार नवीन रूपात समोर येतोय. पोलीस तपासात या बाबी अजून स्पष्ट व्हायच्या आहेत की हे आरोपी नेमके कुठून आले होते आणि त्यांनी वापरलेलं रसायन नेमकं काय होतं. याबद्दल अद्याप फॉरेन्सिक रिपोर्ट किंवा पोलिसांचे अधिकृत स्टेटमेंट आलेले नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका, पण सावध नक्कीच राहा. तुम्हाला काय वाटतं? अशा सार्वजनिक ठिकाणी तुमची सुरक्षा ही फक्त पोलिसांची जबाबदारी आहे का? का आपण स्वतः तितकेच सजग असणं गरजेचं आहे? ठाणे रेल्वे पोलिसांनी वेळोवेळी सांगितलंय की प्रवाशांनी अनोळखी व्यक्तींनी दिलेल्या खाण्यापिण्याच्या किंवा वासाच्या वस्तू नाकाराव्यात. तरीही अनेकदा आपण घाईत किंवा कोणाचं मन राखण्यासाठी अशा सापळ्यात अडकतो. आकांक्षाच्या बाबतीत त्या अज्ञात तरुणाने वेळीच इशारा दिला म्हणून तिचा बचाव झाला. पण प्रत्येक वेळी तुमच्या मागे असा देवदूत उभा असेलच असे नाही.
या प्रकरणाचा सखोल तपास सध्या सुरू असून पोलिसांनी गोल्डन सिनेमा गल्लीतील काही संशयित फेरीवाल्यांची चौकशी केल्याचं समजते. मात्र ठोस पुरावा नसल्यामुळे अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. हे प्रकरण सध्या डेव्हलपिंग स्टेजवर आहे, म्हणजे दर दिवशी नवीन माहिती समोर येत आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की, की या घटनेने ठाणे आणि मुंबईतील महिलांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण केले. अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उभं राहतं, की स्टेशन परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर नियंत्रण का मिळवता येत नाही. शेवटी ही केवळ एका चोरीची गोष्ट नाही, तर आपल्या सर्वांच्या सुरक्षेची गोष्ट आहे. आपण ज्या मुंबईत बिनधास्त फिरतो, त्याच मुंबईत जर पावलोपावली असे धोके दबा धरून बसले असतील, तर आपल्याला आपली फिरण्याची पद्धत बदलावी लागेल. विषय हार्ड आहे असं म्हणत गप्प बसून चालणार नाही, तर आपल्याला आवाज उठवावा लागेल. जर तुमच्या आजूबाजूला असं काही घडत असेल, तर न घाबरता पोलिसांना कळवा. तुमच्या एका कॉलमुळे एखाद्याचं मोठं नुकसान टळू शकतं. आकांक्षा परबने जो धाडसीपणा दाखवला आणि हा विषय लोकांसमोर आणला, त्याबद्दल तिचं कौतुक व्हायलाच हवं. तिने घेतलेल्या पुढाकारामुळे आज किमान हजारो लोक तरी सावध झाले आहेत. अशाच प्रकारे जेव्हा आपण जागरूक राहू, तेव्हाच या परफ्यूम गँगसारख्या टोळ्यांचा आपण गेम उलटवून लावू शकू. पोलीस त्यांचे काम करतीलच, पण आपण आपले नादखोळा सतर्क राहणं थांबवू नका. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला, किंवा तुमच्या ओळखीच्या कोणासोबत असा काही प्रकार याआधी घडलाय का? जर घडला असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून इतरांनाही यातून काही शिकता येईल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत आणि कुटुंबातील सदस्यांपर्यंत पोहोचवा, कारण सावधानता हीच आपली सर्वात मोठी सुरक्षा आहे. अशाच महत्त्वाच्या आणि फॅक्ट चेक केलेल्या माहितींसाठी बघत राहा आणि ऐकत राहा या बोलूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत. या बोलूया.